नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर कोकणच्या मातीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी शृंगारी मोहल्ला येथील तरुण विद्यार्थिनी नजरिया सालेहीने रशियामध्ये 5 वर्ष वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतातील NBEMS परीक्षा उत्तीर्ण होऊन MBBS पदवीवर आपले नाव कोरलं आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गुहागर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणं ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. शृंगारी मोहल्ल्यातील या कन्येचे रशिया येथे सलग 5 वर्ष राहून वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. परदेशातील शिक्षण संपून भारतात आल्यानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन द्वारे घेतली जाणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. काल लागलेल्या निकालामध्ये तिने या परीक्षेत यश संपादन करून आपले डॉक्टर होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकारलंय. या यशामागे तिचे वडील रमजान साले यांची प्रचंड मेहनत आणि त्याग आहे. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे या जिद्दीने त्यांनी तिला पूर्ण पाठबळ दिले. या यशाबद्दल डॉक्टर नजरिया साले यांनी सांगितलं की माझ्या या प्रवासात वडील रमजान साले, आई आणि भाऊ या संपूर्ण कुटुंबाचा खंबीर पाठिंबा होता. त्यांच्या विश्वासामुळेच मी आज हे यश प्राप्त करू शकते. आपली गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल सर्व स्तरातून तिचं अभिनंदन केलं जात आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.